या ठिकाणी माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना योग्य आवाहन केलं होतं। या बाबतीत सरकार सकारात्मक निर्णय घेतले। आपण जे मुद्दे उपस्थित केले ते सोडवण्याच्या अनुषंगानं सरकारने गतीनं काम केलेलं आहे आणि जवळपास मराठा आरक्षण हा विषय हा जवळपास 85-90% आता सोडवत आणलेला आहे। काही तांत्रिक बाबी त्या थोडंसं कायद्याच्या म्हणजे लिगली कायदेशीररित्या त्या योग्य पद्धतीनं रचना तिची झाली पाहिजे म्हणून साठी थोडा वेळ लागतोय। सरकार कुठेही नकारात्मक नाही आणि मी परत सांगतोय की या बाबतीत अशा पद्धतीनं लोकांना एकत्र करून मुंबईकडे फिरणं, त्या मार्गाने आपण मुंबईला जाणार आहात त्या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची त्या मार्गावरती कदाचित काही रुग्ण प्रवास करत असतात, काही तातडीनं ज्यांना आवश्यकता असते ते करत असतात। मुंबई तर आपण बघतो मिनिटावर चालणारी मुंबई आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईत येणं आणि सगळ्यांचीच गैरसोय करणं असं हे योग्य नाही आणि सरकार त्यांना प्रतिसाद देत नसतं तर ठीक आहे ना। सरकारनं वेळोवेळी प्रतिसाद दिला, सकारात्मक प्रतिसाद दिला। अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरती खूप बैठका हा प्रश्न सोडवण्यासाठी झाला। म्हणजे याच्या अगोदर त्यांनी दुर्लक्ष केलं मराठा आरक्षण विषयाकडे, तसं तर ह्या सरकारने गेल्या 3 वर्षात केलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या टॉप प्रायोरिटीवर प्राधान्यक्रमावरती हा विषय आहे। सतत मराठा आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतात त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने लक्ष द्या, गतीनं काम करा। सरकार एवढं पॉझिटिव्ह असताना केवळ आता अशा पद्धतीनं मोर्चे काढून पायीवारी काढून मोठ्या संख्येनं मुंबईला येण्याचं आवाहन करून राज्यातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जनतेला विचलित करणं योग्य नाही। सरकार सकारात्मक आहे आणि निश्चितपणे हा प्रश्न कायद्याच्या योग्य चौकटीत बसणारा कायम टिकणारा अशा पद्धतीनं सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि कुठेही असं सरकार मागे हटणार नाही। देसाईजी 26 तारखेला ही पदयात्रा मुंबईमध्ये येणार आहे, तर 26 तारखेच्या आत हा प्रश्न पूर्णपणे निकाली लागू शकतो का? मला मॅडम एक आपल्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारायचा आहे। असं अमुक वेळेचं झालं पाहिजे जर ते करताना काही गडबड झाली आणि ते कायद्यात पुढे टिकलं नाही, समजा आपण केलं गडबडीत करायचा प्रयत्न केला, काही गडबडीत केलं, काही त्याच्यात समजा कायद्याच्या चौकटीत त्या बसल्या नाही आणि जर तुम्ही समजा कोर्टात गेला, आता जरांगे पाटील साहेब काय म्हणतायत एका आदेशानं 54 लाख लोकांना पूर्वी प्रमाणपत्र द्या। मला सांगा मॅडम 54 लाख लोकांना पूर्वी प्रमाणपत्र देण्यासाठी त्याची प्रक्रिया आहे ना, कायद्यानं घालून दिलेली प्रक्रिया आहे। अर्ज कुठं करायचा, त्याचं व्हेरिफिकेशन काय करायचं, त्याचे पुन्हा दाखले जमा करायचे, प्रत्येक केसला व्यक्तिगत प्रकरण दाखल करावं लागतं महसूल खात्याकडं। मग काही गडबडीत एका आदेशाने केलं आणि उद्या समजा कोणी कोर्टात गेलं आणि तो आदेशच रद्द झाला तर 54 लाख लोकांचं नुकसान होईल ना त्याच्यात। त्यापेक्षा कार्यपद्धती निश्चित आपण करतो आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं सुद्धा याच्यावर चर्चा केलेली आहे की आपल्याला 20 नमुन्यामध्ये कायमस्वरूपी टिकणारं तरी त्याला कोर्टाची बाधा येणार नाही असं कॉन्क्रीट आरक्षण देण्याची कार्यपद्धतीवरती काम सुरू आहे ना। आता आज सुद्धा दुपारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे की कार्यपद्धतीला गती कशी द्यायची, टिकणार कायमस्वरूपी कशा पद्धतीने प्रक्रिया असावी। एवढं सरकार सकारात्मक असताना अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील साहेबांनी घेऊ नये, त्यांनी संयमाची भूमिका ठेवावी अशी परत मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। धन्यवाद देसाईजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई स्वतः आपल्या सोबत होते।